जे फिशवाले भैया आहेत तर हे माझ्यासाठी फक्त इकडे येतात आणि यांची फ्रेश फिश असते, तर मी यांच्याकडनं घेते. आता हे 4 महिने नव्हते तर मी मच्छीच खाल्ली नाही, तर आज मी मच्छी घेते आहे कारण की उद्याचा लास्ट दिवस आहे. हे गोळीबारला बसतात फिश विकायला. आता महाराष्ट्र बँकेचा एटीएमचा प्रॉब्लेम होत होता, त्याचं मला OTP येतच नव्हता मोबाईल वरती, कारण की नंबर माझा चेंज झाला होता. त्याच्यामुळे मी फॉर्म भरला होता नंबर चेंजचा, पण तरी सुद्धा नाही झाला होता आणि आज जाऊन मग करून आलो होतं. आता फायनली माझं झालंय काम एटीएमचं. ताईंनाच यावं लागलं होतं आणि अभि गेलेला. अभि बँकेत गेलो, बँकेवाल्यांनी बघितलं ते आणि नंतर चेक केला तर तो जुनाच नंबर होता, अपडेट झालेलाच नाही. आणि आम्ही 5 वेळा राऊंड मारलाय. त्यासाठी राऊंड मारलं पण क्लिअरच नाही झालं. ते आत्ता झालं, आज OTP पण आला आणि सगळं बरोबर झालं व्यवस्थित. तर आता ताई चाललेल्या आहेत सांताक्रूजला. आम्ही जाऊ संध्याकाळी सॅन्टाक्रूजला. तर पूजाताई घरी आलेल्या, कारण की ते तुम्हाला सांगितलेलं लास्ट टाइम महाराष्ट्र बँक आहे त्यांची ATM कार्ड ॲक्टिवेट होत नव्हतं. मग त्यानंतर ते लोक अभि आणि पूजाताई बँकेमध्ये गेले, त्यांनी चेक करायला सांगितलं, तर त्यांनी नंबरच अपडेट केला नव्हता म्हणून त्यांना OTP येत नव्हता. OTP येत नव्हता म्हणून ॲक्टिवेट होत नव्हता, SMS येत नव्हता. मग आज ते गेल्यावर त्यांनी ॲक्टिवेट करून दिलेला आहे आणि आता मग पूजाताई घरी गेलेल्या आहेत. तर आज त्यांचं काम झालंय. आता थोड्या वेळातच बघूया आपण काय कसं हे होईल. तर आता झाली आहे संध्याकाळ आणि आता आम्ही निघालेलो आहोत. अभि चाललाय जिमला आणि मी चालली आहे सांताक्रूजला. तर पाऊस आहे बाहेर, हे बघा पाऊस पडतोय. आता आम्ही रेनकोट घालून निघू. आमच्याकडे कपडे सुकत नाहीत, बाहेर पाऊस आहे म्हणून कपडे सुकत टाकलेत. आणि आम्ही आता रेडी झाला आहे, रेनकोट घालून निघतोय. हा बघा आणि निघत आहे निघत आहे. चला, लेट झाला. 7चा क्लायंट आहे आणि हा अजून 7 इथेच वाजवलेले आहेत, नेहमीप्रमाणे उशीर. चला तर मग भेटू थोड्याच वेळात सांताक्रूजला. तर आता वाजले आहेत 12 आणि आम्ही घरी आलेलो आहोत. मी एका कामासाठी गेलेली, माझं ते काम झालं. त्यानंतर मग मी घरी आली. अभि आला. अभि आज लेट आला, 11:45 वाजता आला. The next day. आलेले आहेत भांडायला माझ्याशी. गेल्या पाणी आला नाहीये आणि मी ठोकत होती, तर त्या चालल्या आहेत. आज आमच्या इकडे पाणी आलेलं नाहीये आणि मी दरवाजा ठोकते तर पाणीच नाही आहे ना. आज अचानक पाणी नाही आलंय, काय माहिती. चला आता आम्ही चाललोय ब्लड टेस्ट स्टार्ट करण्यासाठी. ब्लड टेस्ट चलो. सकाळचा माहोल बघा, तर सगळं बंद आहे, सगळं चालू होत आहे. तर आता आम्ही चाललो आहोत. हा काढू. आम्ही रामकिशन मध्ये पोहोचलेलो आहोत. आता नंबर लावू, ब्लड टेस्ट करू आणि त्यानंतर तुम्हाला भेटू. इकडे ट्रस्टीचं आहे, तर इकडे ब्लड टेस्ट, सगळ्या टेस्ट स्वस्तामध्ये होतात है ना बे. तर आता इकडे आम्ही लाईन लावू, ब्लड टेस्ट करू. चलो. अभि चेक करतोय बरोबर आहे की नाही. लास्ट टाइम थोडं हे केलेलं. हे सगळे टेस्ट आहे स्वस्त जरा. 34 नंबर आहे. आता आमचा नंबर येणार आहे. काय बोलायचंय तुला आता. अभि ब्लड टेस्ट खून साठी जाणार आहे तो. आता त्याचा नंबर येईल. तिचा आलेला आहे, अभिचा आलेला आहे. ब्लड साठी गेलाय, त्यानंतर परत 2 तासांनी येणार आहे. ब्लड काढून आलेला आहे.
एवढा का उशीर लागला? 2 hours later. आम्ही पुन्हा आलेलो आहो रामकिशन मिशन मध्ये ब्लड टेस्ट करायला. शुगरची टेस्ट आहे, एक जेवण झाल्यानंतर आणि एक खायच्या अगोदर असते. सकाळी एक टेस्ट केली आहे, आता दुसरी टेस्ट करायला आले. तर हे बघा अभि आहे तिकडे. इकडे सिस्टम पण चेंज झालेत, आता टोकन सिस्टम आहे. पहिलं डायरेक्ट जाऊ शकत होतो. बघूया. पाऊस चालू झालेला आहे. हे ट्रस्टीच आहे इथे ब्लड टेस्ट आणि ते सगळं स्वस्त असतं. खूप लोक येतात, श्रीमंत गरीब. तर आत्ताच सेकंड ब्लड टेस्ट झालेली आहे माझी, म्हणजे ब्रेकफास्ट नंतरची आफ्टर मील. तर आता शुगरची आहे माझी ॲक्च्युली टेस्ट, आणि 2-3 आहेत. LFT आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट, लिपिड प्रोफाईल आहे. हे सगळ्या मी टेस्ट करतो दर महिन्याला, म्हणजे महिन्यातनं 3 महिन्यातनं किंवा 6 महिन्यातनं मी करतो ह्या टेस्ट. आणि त्या सगळ्यांनीच करायला पाहिजे, तर चांगलं असतं ब्लड. कुठे गेला? कुठे गेला? हो, प्रसादही खातात. आम्ही आलो सांताक्रूजला आणि आई मेडिकल मध्ये लॉक लागत. आता आम्ही त्यांची वाट बघतोय आणि मग त्यानंतर अजून 1-2 कामं आहेत आमची, मग आम्ही जाऊ कामं करायला. तर आता आम्ही परत फिरायला चाललेलो आहोत. सांगतो काय कामं करायचं शेड्यूल बिझी आहे. एक काम आहे. चलो आता भेटूया आपण थोड्या वेळामध्येच. खबर दिला BMC पाठवतो असं वाटतं. आजकाल आम्ही इकडनं निघालेलो आहोत आणि आता आम्ही चाललोय. अमयला शाळेत घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग सांताक्रूजला पण जायचंय, घरी पण जायचंय. चाललोय इकडनं कुठून गेलं, शॉर्टकट मारला. मी घरी आलीये. अभि आणि पूजाताई सांताक्रूजला गेलेत. अमयला शाळेतनं घेऊन यायचं होतं, तर मी फटाफट चेंज केलं आणि मी फिश साफ करून घेतलेत, कोलंबी आणि बोंबील. आता मी थोड्या वेळातच बनवेन. खूप उशीर झालाय, तर फटाफट जेवण बनवते. भेटूया थोड्या वेळामध्ये. आता भाकरी झालेल्या आहेत, बोंबील फ्राय होत आहेत, कोलंबी झालेली आहे. आता थोड्या वेळातच जेवू आम्ही. वाजले आहे 4, भूक लेट झालाय. आणि अभि पण आलेला आहे, अभिला पण भूक लागलेली आहे है ना. तर आता थोड्या वेळातच जेवू आम्ही. तर मी कोलंबी बनवली आहे, तर अभि टेस्ट करणार आहे आणि सांगणार आहे कशी झाली आहे, मला जमली आहे की नाही, है ना अभि. आता बोंबील झालेत खाऊन. कसे झालेले बोंबील? हा मग ते तोड बरोबर शिजणार ते. कशी झाली अभि? मस्त. आवडली तुला? गुड इव्हिनिंग. झाली आहे संध्याकाळ. आम्ही जेवलो बिवलो आणि मस्तपैकी झोपलो. छान झोप लागली, थंडावा आहे. तर आता झोपून उठलेलो आहे. आता अभि जाईन जिमला आणि मी जाईन सांताक्रूजला. तर निघूया थोड्या वेळामध्ये. आता मी निघतोय, मी चाललोय कामावरती आणि चालली सांताक्रूजला. आता जॉब होता, लेट झाला म्हणून ती जॉब जॉब कुठे होता, ट्रायल बेस वर होता. तर आता आम्ही आलो आहोत पार्ल्याला आईंचे रिपोर्ट घ्यायला. परवाच्या दिवशी तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं की आईचं मेमोग्राफी केलं, तर आम्ही आलोय. तर आता आम्ही आलोय
घेतला. इकडे मेमोग्राफी केलेली. तर आता इकडनं आम्ही रिपोर्ट घेऊ आणि जाऊ. तर इकडे आहे, आता आम्ही जाते आणि घेते तर आम्ही हे रिपोर्ट घेतलेले आहे आणि आता जाईल अभि जिमला. क्लायंटला फोन करतोय कारण की लेट झालाय ऑलरेडी. आणि हे बघा, हे इकडे क्लिनिक होतं, बंदच होतंय आता. आता निघू आम्ही. मग मी जाईन चालत चालत आणि त्यानंतर मग सांताक्रूजला जाईन. बाय. हाय गाईज. बोल हाय गाइस. लाइक करो, सब्सक्राइब करो. इधर देख, इथे इधर. बघून बोल, इथे बघून बोल. बोल बोल कैसे हो सब लोग. बाय. थँक्यू. ही खूप वर्षांनी भेटलेली आहे. आता हिला टाइम नाही, ही जॉबला जाते. आताच भेटली, आता जरा गप्पा बिप्पा मारतोय. चल बाय कर, बाय. हा तर आज जेवणाला आहे पावभाजी आणि हे लोक सगळे जेवतायत. अभि पण जेवतोय. अभि हावरा आहे. पावभाजी बघितली आणि खायला लागला, नाहीतर 7 वाजताच खात होतो आणि आता बघा कसा खातो. हावराच आहे तो. हावरा आहे तर हावरा आहे, होय की नाही अभि? असा बघ. हा बघा जेवतोय. काय खातोयस तू? पावभाजी. इकडे बघ, मोबाईल बघतोय गायस. हा बघा, आता घेतोय तो जेवायला. आताच उठलाय. तर मी सांताक्रूजला आलेली, तर आता सगळे जेवत आहेत. जेवून झालं किंवा आम्ही आज निघू, घरी जाऊ. फार आज अमावस्या आहे, तर आम्ही अमावस्येचा नारळ देतो. तुम्ही पण देता का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमच्यात प्रथा आहे, म्हणजे जागेवाल्याला एक मान देतो आम्हाला. त्यामुळे अमावस्येमध्ये तो आपण करतो. दर अमावस्येला दिवाळीच्या आहे नाही देत. आणि ही शुभ असते. त्यामुळे त्या दिवशी बाकीच्या दिवशी जास्त नाही अगरबत्ती आणि त्याचं नाव प्रार्थना करायची. त्या गोष्टीला त्रास होत नसते. तो एक म्हणजे आराखंड असतो आपल्या आजूबाजूला. मी प्रसाद नाही बोलते, पण प्रसाद ऐकतो. प्रसादी आहे. काही सगळेच एक एक करून प्रसादी राईट हँड. ना तर नमस्कार गाईज. आता आम्ही आलो आहे खारला. आता तुम्ही बघू शकता आम्ही लेखलेलो आहे. तर हा व्हिडिओ इकडेच एंड करतो आज आणि आता झोपतो थोडा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ नक्की बघा. कशी वाटली ते कमेंट पण करत जा, आम्हाला पण बरं वाटतं जरा. चला बाय, गुड नाईट. Audio Jungle.